मुंबईत समुद्राला आज मोठी भरती आहे, त्यामुळे समुद्राला मोठं उधाण येण्याची शक्यता आहे। आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवर समुद्रात 0.5 मीटर ते 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे। विदर्भासह मराठवाड्यात पुढील 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। 1-2 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने अशी शक्यता वर्तवलेली आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय, तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। बीडमध्ये पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। सध्या बीडमध्ये 10 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, तर 14 टँकरचा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। प्रस्तावही देण्यात आलाय। मात्र 20 दिवसातून एकदा पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, तर शहराचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या कचरा डेपोला आग लागल्याने महामार्गावर धुराचे लोट पसरतायत। 2 दिवसांपासून ही आग धुमसत आहे। जवळपास 150 पेक्षा अधिक अग्निबंबाने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्यापही आग आटोक्यात नाही। धुरामुळे नजीकच्या नागरिकांच्या जीविताला देखील धोका निर्माण झालाय।